शाहिद भाई उनको पीछे लो. असल पडायचे काही खेळाडू आहेत ना, विनंती असेल दादा. दादा फक्त पॅव्हलियन कक्षाच्या समोर गर्दी नको, थोडंसं बाजूला व्हायचं सर्वांनी. आणि भैरवनाथ श्री भैरवनाथ किरवली संघ तुमचे जे पाठीराखे आहेत ते तुमच्या व्यासपीठावरती तिथे नसो आहेत. जर आले तर पॅनल्टी समोर जावं लागेल. जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा सुरू होतोय क्रिकेटच्या महासंग्रामाला. फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ट्रॉफी 2025चा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. तर पहिला चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी चौकार आलाय. जरूर ऑफिशियल्स मैदानावरती रवाना झालेत. चौकाराने या ठिकाणी आपण पाहतो सुरुवात होतो. थोडंसं आपण पाहतोय जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली, त्यामुळे आमचे ऑफिशियल्स आणि आत्ताच सोमनाथ सर यांचं जेवण झालं, थोडंसं आराम त्यांच्यासाठी असेल. एक सपोर्ट म्हणून पुन्हा एकदा मैदानावरती त्यांच्यासोबत जोडलं जातोय. पहिल्या चेंडूवरती चौकार. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तकदीर. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आपण पाहतोय. दुसरा चौकार या ठिकाणी पाहिला जातोय तकदीरच्या गोलंदाजीवरती. दोन्ही संघ म्हटलं गेलं. श्री भैरवनाथ किरवली संघ याच मैदानावरती एका चषकाचा मानकरी ठरला, त्यांनीही इथे पारितोषिक पटकवलं आहे, ट्रॉफी पटकवले. तर आई गावदेवी असलपाडा संघ या मैदानावरती चॅम्पियन ठरलेला आहे, त्यांनी पण इथे ट्रॉफी पाहतो पटकवले. किरवली संघ 3 आणि 4थी टुर्नामेंट आहे त्यांच्यासाठी. आपण पाहतोय या ठिकाणी चेंडू हवेमध्ये होता आणि इथे 2 चौकारानंतर आपण पाहतो विकेटचं पतन. स्पर्धा तुम्हाला पाहावयास मिळणार आहे. विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती दिनानिमित्ताने पुन्हा एकदा या मैदानावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025 हा थरार आपण पाहणार. दिनांक 10 एप्रिल पासून ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण पाहतोय 54 संघांनी नावे नोंदवलेली आहेत. त्यामधील आपण पाहतोय 40 संघांना जरूर आपण त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. पण ज्या संघाला आपण पाहतोय जे 6-7 संघ आहेत ज्यांनी आपल्या प्रवेश फी जी ॲडव्हान्स आपण पाहतोय या ठिकाणी अजूनपर्यंत दिली नाही, त्या संघाला विनंती असेल येत्या 2 दिवसामध्ये या मैदानावरती त्या स्पर्धेचं लाईव्ह लॉट्स पाडले जाणार आहेत. तर कृपया ज्यांचे प्रवेश ॲडव्हान्स फी देणं बाकी आहे त्यांनी लगेच खुरमजी नजे या योगेशजी ढोले यांच्याकडे आपण द्यायची आहे. विकेट हॅट्रिकसाठी मच्छिंद्र ठोंबरे यांच्याकडून 500 रुपये. निवृत्तीच्या बॅटमधून निघालेला चेंडू जरूर पंतांचा इशारा आमच्या परत पोहोचेल जरूर. या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे रस पिलतील 4. इथे आला चौकार व टिक फॉर टॅक. पहिल्या 2 चेंडूवरती चौकार होती, त्यानंतर विकेट आला आणि इथे पुन्हा एकदा चौकार. इथे पुन्हा एकदा पाहतोय एक अजीब गरीब शॉट आपण या ठिकाणी पाहिला गेला होता. गरीब याच्या ठिकाणाला लागला होता मोक्याच्या क्षणी, पण तोही अडवला गेला म्हणून त्याला अजीब गरीब म्हणून फटका आपण पाहतोय. 5 चेंडू आणि 3 चौकार अशी 12 धावा. एक फलंदाज बाद झालाय. तकदीर दरवाजावरती धडक पाण्याचा प्रयत्न जरूर निवृत्ती या ठिकाणी करतो. मी सांगितलं निवृत्ती बरोबर अनेक खेळाडू होते जी भैरवनाथ किरवली संघाचे ते आता निवृत्त झालेत आणि व्यासपीठावरती बसून सामन्याचा आनंद घेतात.
इथे पुन्हा एकदा टॉस केलाय चेंडूला शतरक्षक तिथे पोहोचेल का डिफाईन जर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू जाऊन पोहोचला शेवटचा चेंडू येतोय तो बेहतरीन चौकार या 4 चौकाराच्या 5 चौकाच्या सहाय्याने 4 चौकाच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 आपण पाहतोय काय पाहिजे धावा कशा यायला पाहिजेत सिंगल डबल नको आहे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं एक बाद 16 धावा त्या फलकावरती लागल्या गेल्या येणारे पुन्हा एकदा 4 षटक कशा प्रकारे असतील हे जरूर पाहणार आहोत तत्पूर्वी पुन्हा एकदा संधी देऊया या फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर्स चषक 2025 च्या स्पर्धेमध्ये ठोक डीजे आयोजक खुरामजी नजे जावेदजी खोत बबलू दादा नजे फरहान नजे आबो नजे अबजा नजे मनान तांबोली सद्दाम नजे राजेंद्र भोईर मी स्वतः संदीप गायकवाड हरीश कराली योगेश ढोले आयोजित फ्रेंड्स ग्रुप ब्रदर चषक 2025 ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्क वरती अमोल इथे पाहतो चांगला चेंडू समोर डिलिव्हरी चेंडू खालवर राहिला गेला पडल्यानंतर उचली घेतली नाहीये इथे पाहतो सुरेख फटका चेंडू पाठवला सीमारेषा पार रस बेलतीचा इथे आला हा यूज हँडसम ब्युटिफुल सिस्टर इथे पुन्हा एकदा पाहतो सुंदर गोलंदाजी आपण पाहिलं पहिला चेंडू डॉट त्यानंतर षटकाराला जरूर ही स्पर्धा आपण पाहतो माझी सिस्टर ही स्पर्धा लाईव्ह पाहते आमचे मामा ही स्पर्धा लाईव्ह पाहतात आणि षटकार मारता 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 खऱ्या अर्थात त्यांचे कॉल आले आणि अफलातून स्पर्धा आज सर्व पाहतात फ्रेंड्स ग्रुप आयोजित ब्रदर्स ट्रॉफी 2025 सर्वांकडून शुभेच्छा आल्या त्या स्पर्धेसाठी अनेक आमचे मित्र परिवार आहेत आणि त्यांनी सांगितलंय दामतच्या मैदानावरती स्पर्धा व्हावे सर्वांची इच्छा आहे आणि खऱ्या अर्थाने खुरमबाई आणि संपूर्ण आयोजक कमिटीला अर्थात शादाबाई आपल्या संपूर्ण ग्रुपला इथे सर्वांनी शुभेच्छा दिल्यात ही स्पर्धा सुरेख व्हावी यानंतर येणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2025चा तरार हाही सुंदररित्या पार पडावा अशी सर्वांकडून आपण पाहतोय मेसेज येतात आणि पुन्हा एकदा फ्रेंड्स ग्रुपला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात दोन षटकामध्ये आपण पाहतोय 23 गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कुणाल
लाजवाब चेंडू आपण पडल्यानंतर काहीसा उचली घेऊन पाहतोय. असलपडा एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेला कुणाल गोडविंदे आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती छोटा पॅकेट बडा धमाका ज्याला म्हटलं जात आहे तो कुणाल पुन्हा एकदा मैदानावरती सज्ज. राऊंड विकेट आलाय डीपेक्षा कव्हर मध्ये गॅप मध्ये टेक फॉर टॅक याच्यावर तो उचलीवर चेंडू आपण पाहतो डॉट होता त्यानंतर चेंडूला ओळखला पारखला निरखला आणि गॅप मध्ये ठोकला सीमारेषे पलीकडे 4 धावेसाठी चौकार. रोज रोज वेगळ्या प्रकारचं जेवण हरी तुम्हाला सर्वांना दिलं जाईल. आज आपण पाहतोय सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलीत आमच्या ऑफिशियल्ससाठी. ग्लास केला हलक्या हाताने पाहतो चेंडू खालवर राहिलेला कव्हर मध्ये शतरक्षक होता. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली त्याच्या हातामधून ही धाव चोरली गेली. एका धावेने स्कोर कार्ड 28. तिसरा षटक बघा 3 षटकानंतर पाण्याची सोय मैदानात पाहिजे असेल जरूर घेऊन जायचे त्यासाठी पाणी भरून ठेवा किरवली संघ आणि त्याचबरोबर असलपडा संघ पाण्याच्या बॉटल्स भरून ठेवा आणि किरवली संघाचे जे खेळाडू आहेत त्यांनी भरून ठेवले तर अतिउत्तम होतील. 2-3 बॉटल्स मैदानात घेऊन जात्या भरून. इथे पाहतोय आपण पाहतोय 22चा हा चौकार आपण या ठिकाणी पाहतोय. डॉट चेंडू जरूर निघाला होता पण इथे शतरक्षणामध्ये थोडंसं गडबड निर्माण झाली आणि 22च्या 4 धावा मोफतच्या 4 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. या 4 धाव्याने स्कोर कार्ड एक्स्ट्रा धावसंख्येवरती जोडला जातोय. 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. संदीप शेंडे थोडेसे नाराज असतील संघ करणार तर आपण पाहतोय विचार करावा लागेल. निवृत्ती मैदानावरती गेल्यापासून चांगली कामगिरी करतोय त्याचबरोबर त्याला साथ देतोय तो फलंदाज तेजस बडेकर आपण पाहतोय. वन मॅन आर्मी ज्याला आम्ही नेहमीच बोलतो कारण कधी केव्हा कशा प्रकारे तो कोणत्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करेल हे सांगू शकत नाहीये. हां कोणत्या क्षेत्रामध्ये हा शब्द फक्त लक्ष द्यायचं. इथे चांगला चेंडू राहुल वागुल आपण पाहतोय मॅचचा आनंद त्याच्यासोबत घेतात या ठिकाणी. 5 चेंडू झाले. तिसरं षटक आपण पाहतो प्रगती पथावरती शेवटचा चेंडू असेल. 32 धावा स्कोर कार्ड वरती या शेवटचा चेंडू. दमतच्या मैदानावरती नेहमीच प्रेक्षकांची वर्दळ असते. आज थोडंसा हवामान खूप वेगळ्या प्रकारचं होतं त्यामुळे आपण मॅचेस जरा उशिरा खेळवण्यात आले पण उद्या ठीक जसं हवामान असेल तसं आपण मॅच चालू करूया. बराच काल चेंडू टॉस केलाय फायनलिझरमध्ये शतरक्षक बघा गिरकी घेत फिरायला होता पण तोही आपण पाहतो त्या ठिकाणी फसला गेलाय. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. खराब शतरक्षक नमुना पेश करत असताना असलपडा संघ 4 ने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 या आकड्यावरती. 12च्या सरासरीने या 36 धावा धावफलकावर 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा असतील तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा जाऊया या पुढील जो सामना होणार आहे मिडल इनिंगमध्ये ज्या संघाचा टॉस होईल ते 2 संघ आपण पाहणार आहोत या ठिकाणी. अर्बन संघ आणि पाषाणे संघ दोन्ही संघाचे कॅप्टन बघा टॉस करण्यापूर्वी आयोजकांकडे येऊन आपण भेट द्यायची आहे. प्रवेश आपला पूर्णपणे त्या ठिकाणी प्रवेश फी देऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर टॉस केला जाईल. आयोजकांनी आज सर्व संघाला सांगितलंय जे संघ प्रवेश फी कमी देतील त्यांना बक्षीस पात्र झाले तर त्यांना बक्षीसी कमी दिली जाईल. त्यामुळे आपण पाहतोय आपणास पूर्ण प्रवेश फी या ठिकाणी द्यायची आणि तीही कॅशच्या स्वरूपात. आपण जे ॲडव्हान्स पेमेंट पाठवलं आहे कोणती पोरं जेवली सांग मला इथं काय सांगायला
हॅलो, इथे पाहतो दुसऱ्या वगैरेचा प्रयत्न आणि इथे फलंदाज या ठिकाणी होतो धावबाद. तेजस बडेकर मोक्याच्या क्षणी धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी धावचीत झाला आहे. धावचीच्या स्वरूपात दुसरा झटका दिला जातो आहे श्री भैरवनाथ किरवली संघाला. ठोक डिझे सदोतीस धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात या धावा आपण या ठिकाणी पाहतोय. 37 37. सुरेख फटका कव्हर रिझर्व्हमध्ये चेंडू ढकलला गेला. स्वीपर झोनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धावेवरती समाधान मानला गेला. निवृत्तीने पाहिले गेले. या अगोदर एक झटका दिला धावबाच्या स्वरूपात. तेजस बडेकर बाद झाला त्यामुळे स्वतःला सावरलं. तर अर्बन संघ आणि पाषाणी संघ आपण तयार राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाईल त्याच्या अगोदर आपण आयोजकांशी संपर्क साधायचे. दोनच चेंडू झालेत. पहिला चेंडू होती धावबाद त्याच्यानंतर सिंगल आपण आता आली. तिसरा चेंडू इथे सुरेख ब्रह्मास्त्राचा वापर. यॉर्कलेन बुंध्यामध्ये चेंडू फेकला. फलंदाजची दांडी 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 गोल. पाषाणी संघ आपण उपस्थित असाल तर जरूर आमच्याशी संपर्क या ठिकाणी साधायचे. निलेश आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना झालाय. मागचा दरवाजा उघडा केला आणि खऱ्या अर्थाने परफेक्ट ब्रह्मास्त्राचा वापर. गोलंदाज अमोल सामरीच्या माध्यमातून एक नामवंत खेळाडू या दिवशी विभागामध्ये नेहमीच कार्यरत असतो. चांगली कामगिरी करत असतो आणि त्याच्या माध्यमातून सुंदर चेंडू आपण या ठिकाणी फेकला गेला. निवृत्ती बाद झालाय. तेजस बडेकर बाद झाला आपण पाहतोय. 3 फलंदाज माघारी आलेत. धावसंख्या अजूनही धावफलकावरती आपण पाहतोय 38. 3 गड्यांच्या मोबदल्यात चांगली सुरुवात झाली होती. पहिल्या षटकात 4 चौकार होते. 16 धावा आपण पहिल्या षटकात वाजले. दुसऱ्या षटकात पहिल्या आपण 7 कमबॅक होताना पाहिलं पॉवर प्लेचे दुसऱ्या षटकामध्ये. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण बघतो 13 धावा. चढ उतार अलेख आपण या ठिकाणी पाहिला गेला. चला प्लीज जेवढा टाइम घ्याल तेवढं आपण पाहतो. स्टंप्स या ठिकाणी ब्रेक होत होते त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. वाईट चेंडू. कुशितभाई या ठिकाणी आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. 39 धावा धावफलकावरती आहेत. एक्स्ट्रा चेंडू पण फेकावा लागेल या ठिकाणी आपण पाहतोय. आमचे शाहिद भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. वाईडिश लॉंग ऑनला होता.
एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धावेने स्कोरकडे अग्रेसर होतो. 40 धावा 4-0 आपण पाहतो धावफलकावरती लागल्या गेल्यात. चौथं षटक आपण पाहतो प्रगतीपथावरती आहे. 3 वेळा ट्रॉफी जिंकणारा संघ. दुसरीकडे आपण पाहतोय या मैदानावरती नेहमी चांगला कामगिरी करणारा ट्रॉफी जिंकणारा संघ मेगा फायनलच्या संघाने खेळले तो असलपडा संघ आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहे. तो खेळतोय मैदानावर. 3 वेळा या मैदानावर ट्रॉफी जिंकणारा श्री भैरवनाथ आपण पाहतोय किरवली संघ. म्हणजे दोन्ही संघासाठी हे लकी मैदान आहे. आणि गत स्पर्धेमध्ये हेच 2 संघ होते सेमीफायनलला. म्हणून सांगितलं जशा तसे उत्तर आज कोणाला कोण देणार. खराब क्षेत्ररक्षण फंबल या ठिकाणी पाहिलं गेलं. 2 धावा आपण पाहतोय या ठिकाणी घेण्यात आल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 43 धावा स्कोर कार्ड वरती. जसं दामतचं मैदान म्हटलं गेलं दामतच्या मैदानावरती काही गोष्टी साम्य दिसतील. जसं तांडेल डेकोरेशन्स MTC लाईव्ह इव्हेंट शादाबाई बघा ना एक कॉम्बो आहे. तांडेल डेकोरेशन्स लाईट यांची सर्व्हिस त्यानंतर MTC लाईव्ह इव्हेंट पंच आमचे राजेश सर आरेश सर बबलू दादा इनिंग ब्रेकला असतात. त्यांचा रेकॉर्ड आहे 17 चेंडू 67 धावा. काय अफलातून खेळली. वाकदच्या मैदानावरती पण सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिली होती. एक चांगले खेळाडू आहेत आणि त्यांच्या बॅटमधून आपण पाहतो बैठक षटकार कसा मारावा तर बबलू दादा नजे आमचे एकच वादा बबलू दादा यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं आहे का मांडीवरती पडणाऱ्या चेंडूलाही ते पाठीमागे ढकलून देतात. अफलातून आपण पाहतो कामगिरी करणारे बबलू दादा आज मैदानावरती स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आहेत. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. बघा मच्छिंद्र ठोंबरे यांच्याकडून करणला विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल. ओरपी चेंडू होता. स्लीपर झोनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव या ठिकाणी घेतली जाईल. विनंती असेल अर्बन संघ अर्बन संघ आणि पाषाणे संघ दोन्हीच आमच्याशी संपर्क साधायचे. चेंडू उडवलाय. लाजवाब फटका. चेंडू पाठवला सीमा रेषा पार. 7 धावेसाठी आलाय. खणखणीत दमदार ब्रदर चषक मध्ये सलामी देणारा षटकार. किती चांगला चेंडू आपण पाहतोय. थोडासा फंबलिंग या ठिकाणी पाहिलं गेलं. 22ची 1 धाव या ठिकाणी पाहतोय. 51 धावा आपण पाहतोय. आज जरूर पाहतोय गोरख असा एक गोलंदाज या संघामध्ये. त्यालाही मैदानाचा खूप अनुभव आहे. प्रॅक्टिस मध्ये आहे. पण करणवरती जिम्मेदारी दिली. पुन्हा एकदा दिपेक्षा कवारीमध्ये क्रॅकिंग शॉट. लाजवाब. वीरेंद्र सेहवाग रोहित शर्मा विराट कोहली त्यांचा ट्रेडमार्क जो फटका असतो आहे कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये चेंडू जसा खेचला जातो. हा चेंडू 1 बाउंस सीमारेषा पलीकडे. रस मिळती 4. इथे आला चौकार. 55. 2 चेंडू बाकी आहेत. अर्बन संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. पाषाणे संघाचा कर्णधार या आपण या ठिकाणी या दरम्यान विकेटचं पतन. शेवटचा चेंडू आहे. 55. शेवटचा चेंडू
55 धावा आपण पाहतोय आतापर्यंत. आपण जी स्कोरिंग शॉट पाहायला गेला 11.34च्या सरासरीने आतापर्यंत धावा जरूर आल्यात. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज तयार पंचाच्या डाव्या साईडने. आणि परफेक्ट टाइम पाहिला गेला. पाहतो जो टाइम लावला गेला परफेक्ट टाइम वरती असताना दिसला. किरोली संघाने पण मैदानामध्ये कोणत्या प्रकारचा बॅटिंगमध्ये पण टाइमपास केला नाही. परफेक्ट ज्या पद्धतीने मॅच पाहिजे ती मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तर लेग बाईची एक धाव या ठिकाणी घेतली जाईल. एका धाव्याने धाव स्कोर कार्ड 56-57 धावांची गरज आहे. त्यासाठी आपण पाहतोय स्त्री भैरवनाथ किरोली संघाने या 56 धावा बनवल्यात. 57 धावांचं जे लक्ष असेल आई गावदेवी असरपाडा संघासाठी या लक्षाचा पाठला कशा प्रकारे होईल ऐकूया आपण आवाज आमचे सोमनाथ खाडे सर यांच्या आवाजात. नेक्स्ट इनिंग आपण जरूर पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण टॉस या ठिकाणी केला जाईल. पाषाणे संघ कॅप्टन तर वांगणीचे ज्यांचे शूज मार्ट्स शूजचे दुकान आहे चप्पलचे दुकान आहे ते पाप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. पाप्पा या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत.
राजेश सर. धन्यवाद. थँक्यू सो मच संदीपजी गायकवाड सर. मनपूर्वक आभार योगेशजी डोले सर, ज्यांचा आवाज आमच्या सोबत आज समालोचन कक्षामधून आपण ऐकताय. जाऊया मैदानावरती. मॅचला होती सुरुवात. 57 धावांचं टार्गेट आणि आसलपाडा संघाची सलामीची जोडी नंबर 1. पहिलाच बॉल प्रचंड वेगवान सरळ विकेटकीपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. सुरुवात केली गोलंदाजी मार्कवरती आदित्य बडेकर. पहिलाच बॉल डॉट. प्रचंड वेगवान. पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात झाली. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि सलगच्या 3 षटकारासाठी मान्यवर सोमेश्वर मसने यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक आसलपाडा या टीमसाठी दिलं जाईल. या ठिकाणी सलगचा दुसरा डॉट येतोय. 57 धावांचं लक्ष. सलगच्या 3 षटकारासाठी सोमेश्वर मसने यांच्याकडनं आसलपाडा टीमसाठी 1111 रुपयाचं पारितोषिक. कुणीही षटकार मारा आणि हे पारितोषिक मिळवा. या ठिकाणी 57 धावांचं टार्गेट. आदित्य बडेकर पहिले 2 चेंडू डॉट फेकलेत. स्ट्राइक एंड वरती अमोल सांबरी. तिसरा बॉल येतोय. सलगचा तिसरा डॉट येतोय. दरम्यान जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. सुरुवात दमदार केली आहे. 57 धावांचं मोठं कडवं लक्ष ठेवलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाजी करत असताना आदित्य बडेकर अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. सलगचे 3 डॉट. टिपिकल पेसर गोलंदाजी. यावेळेस मिस टायमिंग. झेलची संधी. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. आदित्यनं झेल सोडलाय. संधी आली होती. संधीचं सोनं करायचं होतं. सलामीचा फलंदाज आहे. जीवनदान अशा पद्धतीनं द्याल तर अडचणी येऊ शकतात मित्रांनो. झेल सुटलाय आणि एका धावेच्या मदतीनं या ठिकाणी श्री गणेशा झालाय. 1 धाव येतीये. धावफलकावरती ऍड केली जाईल. आदित्य बडेकर याच्या विरोधात आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी फसला होता बॅटिंग करणाऱ्या अमोलचा. झेलची संधी आली होती मात्र झेल ड्रॉप झालाय. एक सिंगल आली आहे. श्री गणेशा झालाय. यावेळेस काय चेंडू टाकला जातोय. अप्रतिम दर्जाचा प्रचंड वेगवान चेंडू. कुठल्याही प्रकारचा आतापता नव्हता. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. क्लीन बोल्ड केलाय. पहिला फलंदाज माघारी परतत असताना फलंदाज बाद होतोय. लागलाय झटका. दिनेश शेंडे तंबूच्या आश्रयाला. पहिलं पाखरू आझाद. फलंदाज माघारी परततोय. मोठी विकेट मिळाली आहे. फलंदाज बाद होतोय. आपण पाहताय संदीप मैदानाच्या आतमध्ये येतोय. दिनेश शेंडे याला मैदान सोडावं लागलंय. अगदी सुरुवातीला दिलेला हा 440चा झटका. भैरवनाथ किरवली संघ जर या ठिकाणी क्वालिफाय झाला तर मान्यवर प्रीत भोईर यांच्याकडनं तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक आजच्या रात्रीला दिलं जाणार आहे. मोठी पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर होत आहेत. एका बाजूने आपण पाहताय मेन इन येलो भंडाऱ्याची उधळण करायला सुरुवात केली आहे. गोलंदाजी मार्कवरती आदित्य बडेकर अगदी सुरुवातीला आगीचे निखारे फेकत असताना पाहायला मिळतोय. अतिशय वेगवान दर्जेदार टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. कुठल्याही प्रकारचा अंदाज फलंदाजांना दिला जात नाहीये आणि निश्चितच फलंदाजांच्या पायात बेडा ठोकणारी गोलंदाजी. 57चं लक्ष आहे. 57 धावा कशा पद्धतीनं पार केल्या जातील यासाठी प्रश्न पडलाय. नवीन फलंदाज मैदानावर. संदीप शेंडे मैदानावर आलाय. समोर खेळलाय फटका. लॉंगॉनला फिल्डर आहे. एक टप्प्यावरती चेंडूला पकडलं फेकतोय. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली. सिंगल येईल. धावफलकावरती जोडतायत. षटक क्रमांक पहिलं अतिशय दर्जेदार ताकदवर भेदक आणि तुफान षटक समाप्त झालंय. 1 षटकाची सांगता. 1 गडी बाद. धावफलकावरती आहेत 2 धावा. मिळतंय. अर्थातच कर्जत ग्रामीणचं तुफान क्रिकेट मैदानावरती पेश होतंय. एका बाजूने आपण पाहताय किरवली आणि दुसऱ्या बाजूने असलपाडा या 2 मातब्बर संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. काटेकी टक्कर. याच मैदानावरती यापूर्वी आपण लढत पाहिली आहे आणि हा सामना जिंकला होता तो निश्चितच असलपाडा या टीमनं. आई गावदेवी असलपाडा संघ विजेता झाला होता आणि या मॅच मध्ये निश्चितच
वचपा काढायचा आहे या अनुषंगाने मॅच चालू आहे। जबरदस्त षटक फेकलं आदित्यच्या माध्यमातून, अप्रतिम षटक आलं। एक षटक फेकलं, फक्त 2 धावा त्यानं खर्च केल्या। चला मित्रांनो, षटक चांगलं आलंय, वेळेची काळजी घ्या, फक्त वेळ पाळणं आपल्या सर्वांसाठी बंधनकारक असणार आहे। आयोजन कमिटीची ही सूचना आम्ही तुम्हाला देत आहोत। 4 षटकांसाठी 20 मिनिटं सुरुवातीच्या दिली जातील। जर 4 षटकं 20 मिनिटात झाली नाहीत तर 5व्या षटकात दंडित केलं जाईल। षटक क्रमांक पहिलं संपलंय। धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत फक्त 2 धावा आणि निश्चितच एक फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय। षटक क्रमांक 2 ला सुरुवात, संकेत आलाय आणि पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि सीमा रेषेवरनं डायरेक्ट हिट करण्याचा सुद्धा प्रयत्न होता, यशस्वी झालाय। मात्र फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये अगदी सुरक्षित या ठिकाणी पाहायला मिळतोय। एक सिंगल धाव येते, धावफलकावरती जोडतायत 3 धावा। एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी मेहनत करावी लागते, एका धावेसाठी जिद्द चिकाटी मेहनत दाखवावी लागेल। 57 धावांचं लक्ष्य आहे, मात्र निश्चितच हे 57 धावांचं लक्ष्य मित्रांनो 1857च्या लढ्यापेक्षा तुम्हाला कमी नाहीये। फलंदाज तयार होतोय, चांगली गोलंदाजी, शरीरावरती आक्रमण केलं जातंय, भेदक मारा, बॉडी लाईन मारा केला जातोय, कुठल्याही प्रकारे मोठे फटके खेळू दिले जात नाहीयेत। राजेंद्र भोईर सरांचा इशारा येतो, यस इट इज अ लेग बाईज। एक सिंगल येईल, धावफलकावरती पाहायला मिळेल 4 हा आकडा। एका धावेसाठी खूप मेहनत मैदानावरती करायला लावतायत। अर्थातच मेन इन येलो, अर्थात आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये टीम किरवली सुंदर गोलंदाजी करतायत। 57चं लक्ष्य आहे, बॉलर तयार होते। पुन्हा एकदा संकेत, फुलर लेंथ यॉर्करचा हा मारा पाहायला मिळतोय, अतिशय दर्जेदार चेंडू। 4थ्या स्टंप वरती मारा करत असताना यष्ट्यांना अगदी खेटून चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये, कुठल्याही प्रकारची धाव नाही, निर्धाव येतोय। अचूक टप्प्यावरती भेदक मारा करतायत आणि फलंदाजांना मात्र इथून 4 मुंड्या चित करून ठेवणारी गोलंदाजी, आक्रमक तुफान मारा। सुरुवातीला 56 धावा बनवल्या, 57चं लक्ष दिलं आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम असलपाडा मैदानावरती। पुढचा चेंडू चांगला आहे, मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, थोडासा बाहेर जातोय, पंचांचा दंडित केल्याचा इशारा येतोय। वाईट बॉल, अवांतरची धाव येते, धावफलकावरती 1 धाव। एक अवांतरची धाव येते, धावफलकावरती जोडतायत। स्कोर कार्ड पुढे सरकतं जाऊन पोहोचलं ते 5 या आकड्यावरती, 5 ऑन द बोर्ड। यावेळेस पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ, जबरदस्त मारा केला जातोय, अगदी फुलर लेंथ वरती जबरदस्त गोलंदाजी केली जात आहे। लॉंगॉनला पकडलं, फेकलं, सिंगल, 1 धाव, एकापेक्षा जास्त काहीच नाही। षटक क्रमांक 2 अगदी सांगतेच्या मार्गावरती पाहायला मिळतं। सर 1 मिनिट थांबवतो। चला पाशेनी टीमचे कर्णधार वैभव, आपण यायचं लगेच। पाशेनी टीम, आपल्या विपक्षी टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित, अर्बन टीमचे पाशेनी टीमचे कर्णधार वैभव, आपण लगेच या। ओव्हर टू सोमनाथ सर, त्यांना एंट्री फी घेऊन या। धन्यवाद, थँक्यू सो मच योगेशजी ढोले सर, ज्यांचा आवाज या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ऐकतोय। योगेशजी आपली पहिलीच भेट, मात्र अगदी आपला आवाज आणि आपलं समालोचन आम्ही ऐकलं। अगदी मराठी भाषेचा जो बाज आहे आणि प्रेमानं समालोचन कसं केलं जातं याचं जाज्वल्य उदाहरण आम्ही ऐकतोय। त्याचबरोबर प्रेमाचा आणि आपुलकीचा झरा संदीपजी गायकवाड सर आमच्या सोबत आहेत। यावेळेस फसलेला फटका, सीमा रेषेवरती झेल, फलंदाज होतोय फेल, लागलेला हा दुसरा हादरा, बॅटिंग करणाऱ्या टीमला फलंदाज बाद। अर्बन टीमचे कर्णधार देखील या आपण टॉस साठी। चला अर्बन टीमचे कर्णधार टॉस साठी या। चला बरोबर आहे, जे काही नियम आहेत ते पहिल्या मॅच पासून आपण सांगत आलोय। खऱ्या अर्थानं जे 3 मॅच असतील, जे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि क्वार्टर फायनल, या 3च मॅचचा स्कोर या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे पॉईंट पकडले जातील आणि त्यानंतर ज्या क्वालिफाय मॅचेस आहेत त्यांचे पॉईंट पकडले जाणार नाही। हे कशासाठी, तर मॅन ऑफ दी सिरीज, त्यानंतर बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट बॉलर, यासाठी फक्त 3च मॅचचा स्कोर पकडला जाईल, ते पॉईंट त्या ठिकाणी घेतले जातील।
त्यानंतर क्वालिफाय राऊंडचे पॉईंट मोजले जाणार नाहीत. प्रत्येक टीमसाठी ही सूचना असेल. प्रत्येक जण खऱ्या अर्थानं लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. सर्वांनी या सूचनेकडे लक्ष द्या. ऑन साईडला फटका डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत. आपण पाहताय त्या ठिकाणी थोडंसं फंबल झाले. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील कंप्लीट झाल्यात. अर्बन टीमचे कर्णधार आपण या टॉस साठी लगेच चला योगेश देखील आलेत. अर्बन टीमचे कर्णधार. चला दोन्ही टीम दरम्यान टॉस. जे या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे खुरमदादा नजे यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. एकीकडे तुम्ही पाहताय अर्बन आणि त्यांच्या विपक्षामध्ये पाशाने या 2 टीम दरम्यान टॉस केला जातोय. कॅमेरामन जरा व्यासपीठ कव्हर करा. या ठिकाणी टॉस केला जातोय. विकेट आली आहे. संदीप शेंडे बाद झाला. हेड हेड डिसिजन योगेश. पाशेने टीमनं टॉस जिंकला. डिसिजन फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. पाशेने टीम जशी मॅच संपेल लगेच मैदानाच्या आत चला. अर्बन टीम आपल्याला बॅटिंग करायची पहिल्या सत्रामध्ये आणि इथून जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे तुम्ही आवाज ऐकताय आमच्या सोमनाथ सरांचा. थँक्यू सो मच. आपल्यासोबत आवाज आपण ऐकताय संदीपजी गायकवाड. त्याचबरोबर आमचे योगेशजी ढोले सर ज्यांचा आवाज आम्हाला जोडला जातो. यावेळेस आपण पाहताय या विकेटच्या मागे चांगल्या पद्धतीने चेंडूला गॅदर केलं. डॉट येतोय. बॅटिंग करण्यासाठी सुपला किंग रुपेश ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच इम्प्रोव्हायझेशनचा बेताज बादशाह म्हणून ओळखलं जातं. फटके मारणं गरजेचं आहे. संघ संकटात सापडलाय आणि संकटातून बाहेर काढण्याचं काम त्याला करावं लागेल. स्ट्राईक एंडवरती तयार रुपेश ठोंबरे. पुन्हा एकदा बॅट फिरवताय त्या ठिकाणी. मला वाटतं यष्टी कदाचित त्या ठिकाणी बेल्स पडली आहे की नाही हा प्रश्न आहे. निश्चित पंचांचा इशारा येतोय. यस फलंदाज होतोय माघारी आणि लागलेला अजून एक हादरा. सुपला किंग रुपेश ठोंबरे सोडतोय मैदान. बदले की आग सबका बदला लिया जाएगा. या ठिकाणी मैदानावरती युवा प्लेयर युवा सरदार राज येतोय मैदानावरती. मैदानावर राज करेल का? युवा पावर युवा शक्ती त्याला दाखवावी लागेल. संघ अडचणीत आहे. संघ संकटात सापडलाय. नौका किनाऱ्यावरती आणायची आहे भावा. बॅटिंग करावी लागेल संघासाठी गावासाठी तुझ्या स्वतःसाठी आणि निश्चितच आपल्या संपूर्ण टीमच्या अस्तित्वासाठी. राज मैदानाच्या आतमध्ये. मात्र गोलंदाजी अटॅक जर आपण पाहत असाल आदित्य बडेकर मैदानावरती जो गोलंदाजी करतोय मैदानावरती आगीचे निखारे फेकत असताना जवळजवळ मध्यरात्रीकडे आपण वाटचाल करतोय. मात्र मैदानावर गोलंदाजी जर आपण पाहत असाल तर तुफान आक्रमक वेगवान जबरदस्त मारा करत असताना सह्याद्रीच्या कड्या कापारीत वसलेल्या ग्रामीण भागातलं हे क्रिकेट आपण पाहताय. अतिशय सुंदर गोलंदाजी. आता मात्र लेगस्टंपच्या थोडासा बाहेर. पंचांचा इशारा वाईट बॉल. अवांतरची धाव येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोअर कार्ड पुढे सरकेल ते 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 57चं टार्गेट म्हटल्यानंतर 5 षटकांमध्ये असं वाटलं होतं की हे टार्गेट पार केलं जाऊ शकतं. करण्यासारखं आहे. असल पडासारखी मातब्बर टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. त्यांच्यासाठी हे टार्गेट फार मोठं नाही. मात्र सुरुवातीलाच आपण पाहिलं तर टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद झाले. दिनेश लवकर बाद झाला. बॅटिंग करत असताना संदीप बाद झाला. त्याचबरोबर अमोलला सुद्धा मैदान सोडावं लागलं. आता जबाबदारी आली आहे ती राजच्या खांद्यावरती आणि गोरखच्या खांद्यावरती. दोघांना जबाबदारी स्वीकारायची आहे. असलपाडा गावचा अस्सल ऑलराऊंडर प्लेयर गोरख ठोंबरे मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एकमेकांच्या साथीने किल्ला लढवायचा आहे. स्कोअर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर 12 धावा. षटक क्रमांक 3 संपलंय आणि 3 षटकांच्या नंतर धावफलकावरती 12 धावा.
मैदानावरचं वातावरण गंभीर झालंय. अशा गंभीर वातावरणामध्ये खंबीर बनून भूमिका कोण पार पाडणार? 12 धावांवरती स्कोअर कार्ड स्थिरावलेला आहे. बनवायचे आहेत तब्बल 57 धावा. 3 षटकं संपली आहेत. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. मैदानावरती आपल्याला फार मोठं संघर्ष. समीरजी बडेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं ब्रदर चषक 2025 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. पाचशे टीम हे षटक संपण्याच्या आतमध्ये आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि त्यानंतरच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. पाचशे टीम आपण हे षटक संपण्याच्या अगोदर आपण आयोजकांशी संपर्क साधा आणि त्याच नंतर मैदानाच्या आतमध्ये जायचं. समीरजी बडेकर साहेब आपल्याला या ठिकाणी शाबाद साहेब या ठिकाणी बोलवत आहेत. समीरजी बडेकर साहेब आपण या. आपलं सहर्ष स्वागत ब्रदर चषक 2025 मध्ये. प्रत्येक मान्यवराचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि प्रत्येकाला अगदी आदरानं सन्मानानं आणि जे संघ प्रवेश फी या ठिकाणी कमी देतील त्या संघांना बक्षीस देताना मात्र त्यांच्यामध्ये कपात केली जाईल याच्याकडे आपले लक्ष असू द्या. मग तुम्ही 500 कमी दिले तर 5000 कमी होतील. हे आयोजकांकडून सूचना आले, ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. दरम्यान इथे टॉपर ऑर्डर खऱ्या अर्थानं बाद झाली आहे. ते जय गावदेव अस्सलपाडा टीमची फटका चांगला होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक एंड वरती देखील तेच चित्र, परंतु इथे धाव कंप्लीट होती आहे. खऱ्या अर्थानं सोमनाथ सर जर पाहायला गेलं ना तर गावदेव अस्सलपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय आणि या संघाचा जर विचार करायला गेलो तर बरेचसे स्पर्धा या संघाची खऱ्या अर्थानं आम्ही खेळताना पाहिले. या टीमकडे अगदी भरपूर मोठे बॅट्समन आहेत, म्हणजे अगदी 11च्या 11 खऱ्या अर्थानं फलंदाज इथून बॅटिंग करू शकतात. ताकद या टीमकडे मोठी आहे. बॅटिंग करत असताना कोणत्याही क्षणी अगदी पलटवार करण्याची ताकद या फलंदाजांकडे. आणि अशा परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं ज्या किरवली टीमला आपण खेळताना पाहतोय आणि ज्या किरवली टीमचा या मैदानावरती बोलबाला राहिला आहे. सलग 2 स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेली ही टीम मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. 3 स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाली होती. खऱ्या अर्थानं आपल्याला ती इन ॲक्शन पाहायला मिळते. निवृत्ती खऱ्या अर्थानं बराच काल फॉर्मसाठी थोडंसं संघर्ष करत होते, परंतु आता फॉर्ममध्ये आलेत आणि चांगली कामगिरी ॲज अ बॅट्समन ॲज अ बॉलर मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतो. आणखीन एक चांगला बॉल ओव्हर टू सोमनाथ सर. थँक्यू सो मच. ग्रामीण भाग आणि ग्रामीणचं क्रिकेट जर म्हटलं तर लोकल समालोचक आणि लोकल आवाज हा आपल्या सर्वांच्या हृदयावरती राज्य करत असतो. योगेशजी ढोले सर, आपलं मनापासून आम्ही आभार आणि कौतुक करू. या परिसराचा, या सह्याद्रीच्या कड्या कपारीतला हा अतिशय गोड आणि दमदार आवाज आज आम्हाला साथ देतोय. मनापासून आभार. तुमची भेट झाली आणि मनापासून बरं वाटलं. फटका चांगला आहे, जसा बॅटवरती आला स्वीट साऊंड निघालाय. सरळ 6 धावांचा दमदार स्ट्रोक. मॅच ऑन, सिक्सर. सर बघा, सोमनाथ सर म्हटलं होतं या टीमकडे बॅटिंग लाईनअप मोठी आहे. कोणताही फलंदाज इथून मोठे फटके मारू शकतो. या मॅचला कलाटणी देऊ शकतो आणि तो मोठा फटका आलाय. काय म्हणाल? यस गोरख मैदानावरती आहे. ऑलराऊंडर प्लेअर आहे. षटकार आलाय. खूप साऱ्या अपेक्षा त्याच्याकडनं आहेत. यावेळेस हा चेंडू पहा, अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी गोलंदाजी निवृत्तीच्या माध्यमातून बॅटिंग करत असताना सुंदर केली. यावेळेस गोलंदाजी करत असताना अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. महत्वाची मॅच असते. प्रत्येक सामना योगेश सर नॉकआउटचा अतिशय महत्वाचा असतो. अभी नाही तो कभी नाही. प्रत्येक सामना जिंकणं गरजेचं असतं आणि अशा वेळेला सुंदर गोलंदाजी करतायत. नक्कीच सर. किरवली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. संघ जर इथे क्वालिफाय झाला तर ज्यांच्या नावाची टी शर्ट परिधान केली आहे ते प्रीतजी भोईर यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचे कॅश प्राइज असेल ते किरवली टीमला. खऱ्या अर्थानं प्रीत भोईर या नावानं खऱ्या अर्थानं जर्सी परिधान केलं. न्यू जर्सीमध्ये खऱ्या अर्थानं किरवली संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. त्यांच्यासाठी 11,000 रुपयाचं कॅश प्राइज. दरम्यान धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळत आहेत 21 धावा धावफलकावरती. 57 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती. ज्या संघाचा आपण खऱ्या अर्थानं विश्लेषण करतोय, ज्या संघाची बॅटिंग लाईन फार मोठी आहे, त्या संघाला अक्षरशः थांबवलाय ते किरवली टीमच्या गोलंदाजानं. खऱ्या अर्थानं या टीमचा कॅप्टन आहे ना खऱ्या अर्थानं सोमनाथ सर. या टीमचा एक इतिहास आहे. किरवली टीम म्हटल्यानंतर तेजस बडेकर हे नाव अपसुका येतं आणि त्यानंतर अगदी आपण पाहतो अमित भोईर.
खरं या टीम मध्ये हे जे प्लेयर आपण पाहत आहे फार छोटे छोटे प्लेयर होते आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने तेजस बडेकर या प्लेयरला घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळत होता. बरेचशा स्पर्धांमध्ये पराजित झाला परंतु त्यांनी जिद्द सोडली नाही. तो पुनश्च एकदा उभा राहिला आणि या वर्षामध्ये या टीमला खऱ्या अर्थानं अव्वल दर्जाची टीम म्हणून खऱ्या अर्थानं आता ओळख निर्माण झाली आहे ती किरवली टीम आणि तो तेजस बडेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच हा जज्बा निश्चितच फार महत्त्वाचा असतो. ग्रामीणच्या खेळाडूंमध्ये तो असतो मित्रांनो. ग्रामीणच्या खेळाडूंमध्ये ही ताकद आणि ही ऊर्जा नेहमीच पाहायला मिळत असते. माणसाचं आयुष्य असू दे किंवा क्रिकेटचा खेळ, वादळं येत असतात, वादळं जात असतात, मात्र ज्या वेळेला ही वादळं येतात ना मित्रांनो त्यावेळेला स्वतःला आपलं अस्तित्व ठेवून थांबायचं असतं. ही वादळं जाऊन द्यायची असतात आणि त्यानंतर पुनश्च एकदा आपली ताकद दाखवण्यासाठी मैदानावरती उभं राहायचं असतं. निश्चित आपलं आयुष्य पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करायची असते. वादळं जाऊन द्यायची आणि पुन्हा सुरुवात करायची. यावेळेस मात्र आपण पाहताय निश्चितच चांगली कामगिरी, चांगलं कमबॅक केलंय. मेन इन येलो किरवली मैदानात डोळे भरणारी कामगिरी करते. चांगलीच मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळते ब्रदर चषक 2025च्या माध्यमातून. अगदी आपण पाहताय मागच्याच टुर्नामेंटमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक मॅच पाहायला मिळाली होती. तिथे मात्र अस्सलपाडा टीम खऱ्या अर्थानं परास्त केलं होतं किरवली टीमला आणि त्याचाच खऱ्या अर्थानं आता इथे समाचार घेते किरवली टीम. अस्सल गोलंदाजी अटॅक आपल्याला पाहायला मिळाला. मी या वर्षीच्या हंगामामध्ये कमीत कमी 90 ते 95 टुर्नामेंट कव्हर केल्या असतील, मात्र अशा पद्धतीचा गोलंदाजी अटॅक फार कमी वेळा मला पाहायला मिळाला. मैदानावरती आल्यानंतर काय तुफान गोलंदाजी करतायत. अतिशय सुंदर गोलंदाजी किरवली टीमच्या माध्यमातून. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस थोडासा जास्त बाहेर निघतोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉल येईल. धावफलकावरती एक धाव जोडली जाईल. 23 धावा स्कोअर कार्ड वरती बनवायच्या आहेत. तब्बल 57 धावा शेवटच्या अंतिम षटकामध्ये आपण आहोत आणि या शेवटच्या षटकातील उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू 34 धावा. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स किरवली टीमच्या माध्यमातून. ऑलमोस्ट विजय. मात्र शेवटी जात असताना सुद्धा शंभू राजासारखा आम्ही मैदानाच्या आतमध्ये लढणार. जबरदस्त फटका खेळलाय. जाऊ मात्र तुमच्या आठवणीत राहू. षटकार ठोकलाय. अप्रतिम तडाखा. सिक्सर. शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती जरूर आपण पाहताय सामना जवळ किरवली टीमने जिंकलाय. मात्र या ग्रामीणच्या 2 महासत्तांच्या दरम्यान संघर्ष चांगला पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतायत. समोरून चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतायत. अप्रतिम संघर्ष गोरख मैदानावरती करताना पाहायला मिळाला. हा शेवटचा चेंडू सरळ जातो विकेट किपरच्या हातामध्ये. सामना जरूर जिंकला किरवली टीमनं, मात्र यावेळेस मन जिंकली ती अस्सलपाडा टीमनं. दोन्ही टीम दरम्यान अस्सल मुकाबला पाहायला मिळाला. यापूर्वीच्या मॅचमध्ये जरूर आम्ही परास्त झालो होतो, मात्र नंतर आम्ही जिंकण्याची ताकद ठेवतोय. मित्रांनो, हँडशेक करा. दोन्ही टीमला विनंती आहे, शेक हँड करा आणि मगच मैदानाच्या बाहेर या. मैत्रीची भावना आपल्या ग्रामीणच्या क्रिकेटमध्ये नेहमीच